गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण बघत आहोत वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे व्हॉट इज मीन बाय स्पिलवे. स्पिलवेविषयी माहिती बघितली आपण लास्ट लेक्चरला. त्याचे काही टाईप्स आहे ते पण आपण लास्ट लेक्चरला आपण स्टडी केला. तर त्यानंतर आपण स्पिलवेचे काही टाईप पडतात. फ्री ओव्हरफॉल स्पिलवे, त्यानंतर ओव्हरफॉल स्पिलवे किंवा ओपन चॅनल स्पिलवे किंवा साईड चॅनल स्पिलवे, त्यानंतर शफ्ट स्पिलवे, टनल स्पिलवे, त्याच पद्धतीनं सिपन स्पिलवे. या पद्धतीने त्याचे काही जे 5-7 टाईप्स आहे ते आपण बघितले. आता यानंतर आपण 1 बाय 1 हे जे टाईप आहे 7 ते आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट जो आहे फ्री ओव्हरफॉल स्पिलवे. फ्री ओव्हरफॉल स्पिलवे मीन्स का, त्याच्याविषयी आपण स्टडी करणार आहोत. तर यामध्ये फ्री ओव्हरफॉल स्पिलवे यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये दिलं आहे की इन दिस टाईप ऑफ स्पिलवे द वॉटर freely drop down from the crust. In this type of spillway, the water freely drops down from the crust as far as arch dam. It can be also provided from decayed overflow dam with a vertical or adsorb inclined downstream face. आता फ्री ओव्हरफॉल स्पिलवे मीन्स काय, तर या पद्धतीने त्याची फिगर आपण या पद्धतीनं त्याची फिगर सांगू शकतो. या पद्धतीने त्याची फिगर दिलेली फ्री ओव्हरफॉल स्पिलवे फॉर ॲन आर्क डॅम. तर या पद्धतीनं आपण त्याच्याविषयी माहिती सांगू शकतो की फ्री ओव्हरफॉल स्पिलवे मीन्स काय, की इन दिस टाईप्स ऑफ स्पिलवे द वॉटर फ्रीली ड्रॉप डाऊन फ्रॉम द क्रस्ट as for an arc dam. It can be also provided for decayed overflow dam with a vertical adsorb आणि inclined downstream face. त्याच पद्धतीनं आपण सांगू शकतो की flows may by freely discharging as will be the case with a sharp crusted weir, or they may be supported along a narrow section of the crust. त्याच पद्धतीनं occasionally the crust is extended in the form of an overchanging lip to direct small discharge away from the face of the overfall section. In free filling, water is ventilated sufficiently to prevent a प्लस्टिंग. आपण या पद्धतीनं त्याच्याविषयी सांगू शकतो. फ्री ओव्हरफॉल स्पिलवे याच्याविषयी आपण या पद्धतीनं माहिती देऊ शकतो. तर त्यानंतर या पद्धतीनं काय येईल, त्याची डायग्राम येईल. इथं सांगितलं आहे या पद्धतीनं दिलं आहे फ्री ओव्हरफॉल स्पिलवे फॉर डिकेड इबार्कमेंट डॅम. तर या पद्धतीने त्याची डायग्राम दिली. तर त्यामध्ये जो फर्स्ट जो पार्ट दिला आहे यामध्ये
जो पार्ट ॲरोने जो डिनोट केला आहे तो काय आहे, रँडम फील. रँडम फील. त्याच पद्धतीने जो सेकंड जो आहे तो काय आहे, वॉटर राईट मेम्ब्रेन. त्याच पद्धतीने जो थर्ड जो आहे तो काय आहे, स्टील टेंडन्स. आणि जो फोर्थ जो आहे तो काय आहे, कॉन्करंट स्लॅब. यामध्ये फिगर 2मध्ये काय आहे, या पद्धतीनं ओव्हरफॉल स्पिलवे याच्याविषयी आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीनं अजून एक यामध्ये फिगर थर्ड दिली की यामध्ये दिलं आहे की हार्ड सरफेस टू रेजिस्ट इम्पॅक्ट ऑफ फेलिंग वॉटर. त्यामध्ये शॉर्ट लिप प्रोव्हाइडेड फॉर ओव्हरफॉल स्पिलिंग ऑफ अँड आर्क डॅम. त्यामध्ये जो आहे इंटरमिडिएट सिलिकेस. त्यामध्ये ओव्हर चेंजिंग लिप ऑफ क्रस्ट इथे दिले गेले की या पद्धतीने शॉर्ट लिप प्रोव्हाइड फॉर ओव्हरफॉल स्पिलिंग ऑफ अँड आर्क डॅम. या पद्धतीने आपण फिगर दिली. अजून जर त्याची माहिती जर बघितली, या पद्धतीने आपल्याला काय दिले, सुकरविलो करिबा डॅम स्पिलवे झिम्बाब्वे. या पद्धतीनं जो स्पिलवे आहे त्याच्याविषयी आपल्याला या पद्धतीने माहिती दिली की या पद्धतीनं झिम्बाब्वे या ठिकाणी काय ओव्हरफॉल स्पिलवे आहे, तर ते या पद्धतीनं आहे. तर त्यामध्ये जर बघितलं, व्हेअर आर्टिफिशियल प्रोटेक्शन इज प्रोव्हाइडेड ॲट द लॉसेस as figure 3, the bottom may not secure but score may occur for unprotected stemmed which will from deep plug pool. The volume and the depth of the score hole are related to the range of discharge, the height and the drop and the depth of till water where Arjun cannot be tolerated. An artificial pool can be created by constructing an auxiliary dam downstream of the main structure or executive basin which is then provided with a concurrent upper or bucket. या पद्धतीनं हे काय ओव्हरफॉल स्पिलवे, यामध्ये जे वॉटर ओव्हरफ्लो होते, मग त्याच्यासाठी हे जे स्पिलवे उभा केलं आहे त्यावरून काय होतं, ओव्हरफ्लो होऊन त्यास काय म्हणायचं, ओव्हरफ्लो स्पिलवे म्हणतात. या पद्धतीनं या टाईप हे जे बिलो हे जे आहे ते काय पाणी आणि ते ओव्हरफ्लो होऊन या पद्धतीनं वेगवेगळे टाईप त्या स्पिलवेचे दिले. ओव्हरफ्लो यानंतर आपण सेकंड टाईप बघणार आहोत. यामधला जो आहे ओव्हरफ्लो स्पिलवे. ओव्हरफ्लो स्पिलवे याच्याविषयी माहिती बघणार आहोत. आता ओव्हरफ्लो स्पिलवे मीन्स काय, तर त्याच्याविषयी जर बघितलं तर आपण सांगू शकतो, द ओव्हरफ्लो टाईप स्पिलवे हॅज क्रस्ट शेप्ड इन द फॉर्म ऑफ ओगी और एस शेप फिगर 5. त्याच पद्धतीनं
The upper curve of the Ogi is made to conform closely to the profile of the lower nape of ventilated sheet of water filling from a sharp crusted weir. Figure 6. त्याच पद्धतीनं flow over the crust of an overflow spillway is made to adhere to the face of the profile by preventing a cross of air to the underside of the sheet of the following water. Naturally, the shape of the overflow spillway is designed according to the shape of the lower nape of the free-flowing weir, conveying the discharge. आता ओव्हरफ्लो स्पिलवे याच्याविषयी जर माहिती सांगायची ठरली तर यामध्ये आपल्याला एक फिगर दिलेली, तर त्या फिगरचा स्टडी करू. या फिगर 5 म्हणून दिलेली की टिपिकल ओव्हरफ्लो स्पिलवे फॉर एक्झाम्पल ऑफ पंचित डॅम ऑन रिव्हर डोंगडेल. तर यामध्ये जी फिगर दिली यामध्ये सांगू शकतो की हार्ड रॉक फाउंडेशन ग्राउंड होल हार्ड रॉक फाउंडेशन या पद्धतीने दिलं आहे. त्याच पद्धतीनं ग्राउंड होल टिपिकल ओव्हरफ्लो स्पिलवे फॉर एक्झाम्पल पंचित डॅम ऑन रिव्हर्स डामडोर. या पद्धतीने त्याचा काय आहे फ्लो आहे क्लास बी कॉन्करंट. त्याच पद्धतीनं अपस्ट्रीम फेस ऑफ डॅम इथं दिलेलं आहे. त्यानंतर आपण तर त्यामध्ये जर बघितलं तर आपण सांगू शकतो की हेन्स एनी डिस्चार्ज हायर दॅन द डिझाइन फोर्स पासिंग थ्रू द ओव्हरफ्लो स्पिलवे will try to shoot forward and get discharge from the spillway surface. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की which is reduce the efficiency of the spillway due to the presence of negative pressure between the sheet of the water and spillway surface. For discharge at designed head, the spillway attain near maximum efficiency. The profile of the spillway surface is continuous in the tangent along the slope to the supported the sheet of the flow on the face of the overflow. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की a reverse curve at the bottom of the slope turn the flow in the upon of sliding basis or into the spillway discharge channel. अजून सांगायचं म्हणलं की an orgy crust offer may compare an entire spillway such as the overflow of concurrent gravity dam, or the Ogi crust may only be the control structure for same other types of spillway. Detail of competing crust shape and discharge of Ogi shape crust is provided. या पद्धतीने जे उतरता भाग आहे या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं काय केलं जातं हे स्पिलवे तयार केले जातात.
बरोबर. यामध्ये फिगर 6मध्ये दिलं आहे की लोअर नेप आणि अप्पर नेप या पद्धतीने काय होतं, ओव्हरफ्लो होऊन काय होतं, हे पाणी होतं ते आउटफ्लो फ्रॉम अ फ्री फिलिंग वेअर प्रॉपरली युटिलाइज फ्रॉम बिलो. त्याच पद्धतीनं या पद्धतीनं फिगर येईल की फिगर 7 की ओगी स्पिलवे अँड अपॉन ऑफ सरदार सर्वे डॅम स्पिलवे. त्याच पद्धतीनं ॲव्हरेज बेड लेवल या पद्धतीने दिले की सॅटेलाईट डिझाईन फुल रिसिव्हर लेवल. हे काय आहे, ओव्हरफ्लो स्पिलवे आहे. याच पद्धतीनं काय आहे, फिगर 8 दिली ओगी स्पिलवे फॉर कंट्रोलिंग फ्लो इनटू चूट टाईप स्पिलवे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये काय सांगितलं आहे लक्षात घ्या की द ओव्हरफ्लो टाईप स्पिलवे हॅज अ क्रस्ट शेप इन द फॉर्म ऑफ ओगी और एस शेप. ते काय ओव्हरफ्लो स्पिलवे काय एस शेपमध्ये. त्याच पद्धतीने द अप्पर कर्व ऑफ द ओगी इज मेड टू कन्फर्म क्लोजली टू द प्रोफाइल ऑफ द लोअर नॅप of ventilated sheet of water falling from the sharp crusted weir. त्या फिगर 6. त्याच पद्धतीने फ्लो ओव्हर द क्रस्ट ऑफ an overflow spillway is made to adhere to the face of the profile by preventing a cross of air. त्याच पद्धतीने to the underside of the sheet of flowing water. Naturally, the shape of the overflow spillway is designed according to the shape of the lower nap of free-flowing weir. Conversely, the discharge food. त्याच पद्धतीनं आपण सांगितलं यामध्ये की hence any discharge higher than the design food passing through the overflow spillway would try to shoot forward and get discharge from the spillway surface, which is reduce the efficiency of the spillway due to presence of negative pressure between the sheet of water and the spillway surface. For discharge at design here, the spillway attain near maximum efficiency. त्याच पद्धतीने the profile of the spillway surface containing in a tangent along a slope to support the sheet of the flow on the face of the overflow. त्याच पद्धतीने जर बघितलं की a reverse curve at the bottom of the slope turn the flow into the upward of sliding basis or into the spillway discharge channel. या पद्धतीने आपण त्याच्याविषयी आपण माहिती सांगू शकतो. आता यानंतरचा जो थर्ड टाईप आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.